विधवा महिलेवर दमदाटी करून वारंवार अत्याचार, आटपाडीत संतापजनक प्रकार. आटपाडी तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका 30 वर्ष विधवा महिलेवर ओळखीतील व्यक्तीने दमदाटी करून वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. आटपाडी तालुक्यातील लोणार खोरी परिसरातील एका 30 वर्ष विधवा महिलेने ओळखीतील व्यक्तीविरोधात गंभीर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेचा पती 2022 मध्ये निधन पावला होता. त्यानंतर ती आपल्या 2 मुलांसह राहत होती. याच काळात शेजारी राहणारा संशयित अजय नाना गवण हा तिच्या घरी ये-जा करत होता. महिला त्याच्याशी बोलत नसल्याचा राग मनात धरून संशयिताने तिला सतत धमक्या देण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. तू माझी नाही झालीस तर दुसऱ्या कोणाची होऊ देणार नाही अशी धमकी तो देत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. जून 2023 मध्ये रात्रीच्या वेळी संशयिताने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास मुलांना ठार मारण्याची धमकी दिल्याने महिला भीतीपोटी शांत राहिल्याचे समोर आले आहे. मात्र त्यानंतर संशयिताने मार्च 2026 पर्यंत वेळोवेळी दमदाटी करून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला आहे. दरम्यान महिलेने संशयिताच्या वडिलांना आणि नातेवाईकांनाही याबाबत माहिती देत समज दिली होती. मात्र त्यानंतरही संशयिताच्या वर्तनात कोणताही बदल झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी दुपारी आटपाडी बसस्थानक परिसरात पीडित महिला आपल्या मैत्रिणीसोबत उभी असताना संशयित तेथे पोहोचला. माझा मोबाईल नंबर ब्लॉक का केलास असा जाब विचारत त्याने तेथे पडलेल्या बांबूच्या काठीने महिलेच्या हातावर आणि पायावर मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे. घटनेनंतर जखमी महिलेने ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने थेट आटपाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित अजय नाना गवण याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत असताना आटपाडीतील ही घटना पुन्हा एकदा समाजमन हादरवणारी ठरली आहे.